Okay, so petition for divorce by alleging ground of cruelty. ओके, काय बाय अलेजिंग ग्राउंड ऑफ क्रुएल्टी. तो क्रुएल्टीचा ग्राउंड आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं की क्रुएल्टीमध्ये काय काय, तर याच्याकरता की तुम्हाला जर सपोज असा कुठला म्हणजे असा ड्राफ्ट आला की क्रुएल्टीच्या ग्राउंडवर, तर तिथे आता जशी आपण एक केस डिस्कस केली किंवा याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही इमॅजिन करू शकता काही. इमॅजिन इन द सेन्स ज्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला बघायला भेटतात, किंवा तुम्ही ऑनलाईन पण एखादी केस जी आहे ती अशी बघू शकतात की व्हॉट अमाउंट्स टू क्रुएल्टी. ओके, सो आता हे कुठं असणार आहे? ऑब्व्हियसली इथं सिव्हिल कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन बार केलेलं आहे, हा ना. आपण सेक्शन 9 बघितलेलं आहे. फॅमिली मॅटरसाठी सिव्हिल कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन जे आहे ते काय आहे? बार्ड आहे. येस, वाय? बिकॉज फॉर दॅट पर्पज फॅमिली कोर्टचं त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन जे आहे, इस्टॅब्लिशमेंट जी आहे करण्यात आलेली आहे. मग फॅमिली कोर्ट हे कुठं असतात? तर प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक फॅमिली कोर्ट जे आहे जनरली दिलेलं असतं. ओके, सो या हिअर देन मिसेस आणि मिस्टर. आता इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा पण फॅमिलीचं डिवोर्स असणारे पार्टीजच्या नावाच्या पुढे हे मिसेस आणि मिस्टर जे आहे हे तुम्हाला लावायचं आहे. नाव आणखीन एक आता सुप्रीम कोर्टाचं बघा हे जजमेंट आहे, रिसेंटच आहे, की जर एखादी पत्नी पतीला त्याच्या आईवडिलांपासून वेगळं हो याच्यासाठी फोर्स करत असेल, दॅट ऑल्सो अमाउंट्स टू क्रुएल्टी. ठीक आहे, मग मुलगा टाकेल केस. हां, मग हा ग्राउंड तर दोघांसाठी आहे ना, कारण हे ग्राउंड जे आहे, सी देर आर सर्टन ग्राउंड्स की दे आर अवेलेबल फॉर बोथ, म्हणजे दोघं पण त्या ग्राउंडच्या बेसिसवर डिवोर्स जो आहे तो सीक करू शकतात. देर आर सर्टन ग्राउंड्स की जे फक्त महिलेलाच अवेलेबल आहे. की फॉर एक्झाम्पल काय ग्राउंड आहे बरं की जो फक्त वुमनला आहे अवेलेबल? डोमेस्टिक व्हायलन्स नाही, होतं, दोन आहेत. प्रेग्नेंट असते काहीतरी होतं, आठवत नाही मला, पण केलंय ते. नाही, मी काय म्हणते, फक्त वाईफला अवेलेबल आहे तो ग्राउंड, हजबंडला नाही. असा कुठला ग्राउंड आहे? अरे नाही ना राजा, मी तेच सांगते ना, क्रुएल्टी तर दोघांसोबत होऊ शकते ना. आता बघा, आपल्याकडे एक मॅटर आलं, पण ते मॅटर जे आहे ना ते फार दूरचं आहे. ते म्हणजे दूरचं इन द सेन्स डायरेक्ट दुसऱ्या राज्यातलं आहे, इंदोरचं आहे बरं का ते मॅटर. आता ती व्यक्ती जी आहे ना एका कॉलेजची प्रिन्सिपल आहे, म्हणजे जो हजबंड आहे तो हजबंड एका कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. त्याला काहीतरी 3-3.5 लाख रुपये असं पेमेंट पण आहे, कारण की ग्रँट आहे ना. तो त्याची बायको, आता तो पर्सन म्हणजे भरपूर एजेड आहे तो माणूस, ठीक आहे. त्याची बायको त्याचा सगळा पगार जो आहे तो सगळा पगार घेते आणि त्याला मारहाण करते खूप. म्हणजे त्याच्याकडे स्वतःच्या खर्चासाठी 1000 रुपये पण देत नाही ती बाई. तुम्ही विचार करा, 3-3.5 लाख रुपये महिन्याला त्या व्यक्तीची सॅलरी आहे, प्रिन्सिपल आहे कॉलेजमध्ये, अँड तो दररोज मार खातो. आणि ती बायको त्याची इतकी भयानक आहे, ती म्हणेल तिथे जायचं, ती म्हणेल तिथेच हे करायचं. म्हणजे त्याचं येणं जाणं सगळ्या गोष्टींवर खूप आहे. मग ती काय आहे? म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू से इज क्रुएल्टी जी आहे ती बायकोच्या साईड, ती तर क्रुएल्टी ऑन मॅन आहे. क्रुएल्टी जी आहे दोन्ही साईडने असू शकते. क्रुएल्टी इट इज नॉट जेंडर स्पेसिफिक ना, इट कांट बी जेंडर स्पेसिफिक. बायगमी प्रेग्नेन्सीच्या ग्राउंडवर काहीतरी होती. आता प्रेग्नेन्सी हा फक्त पुरुषाला अवेलेबल आहे ग्राउंड. तो ग्राउंड असा आहे मॅडम की लग्न करत असताना ती स्त्री जी आहे ती प्रेग्नेंट होती आणि ह्या गोष्टीचं नॉलेज त्याला नव्हतं, आणि ती प्रेग्नेंट त्याच्यापासून नाहीये, आणखीनच कोणापासून आहे, आणि लग्नानंतर ती गोष्ट त्याला कळते. पण ते पण काय, मग 2 वर्षाच्या आत त्याने काय करायचं असतं, फाईल करायचं असतं. आणि त्याला कंडिशन आणखीन एक अशी आहे की तुला जेव्हा समजलं की ती तुझ्यापासून प्रेग्नेंट नाहीये, त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये एकदाही फिजिकल रिलेशनशिप जे आहे ते झालेलं नसावं, कारण की ती दुसऱ्यापासून प्रेग्नेंट आहे, दुसऱ्याच कोणाच्या मुलाची आई होणार आहे ती, हे माहीत असताना पण तुम्ही जर तिच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवताय म्हणजे व्हॉट, यू हॅव बेसिकली एक्सेप्टेड इट. आणि जर तुला ते एक्सेप्ट नव्हतं मग तरी तू ते केलं म्हणजे काय, मग ते रेपच्या कॅटेगरीत येईल ना. तर यू हॅव बेसिकली इस्टॅब्लिश्ड फिजिकल रिलेशनशिप, विच मीन्स की ओके, यू हॅव एक्सेप्टेड हर विथ दॅट चाइल्ड ऑर वॉट एव्हर, जे काही त्याच्या म्हणजे आधीचे जे काही रिलेशन होते, तर यू हॅव हे करून टाकलं, म्हणजे काय, फॉरगिव्ह करून टाकलं, तसं होईल ते. ठीक आहे.
ओके चलो. सो मिसेस अँड मिस्टर टाकायचं आपल्याला इथे. आता इथे मिसेस म्हणजे बायको जी आहे, बायको या ठिकाणी पिटिशनर दाखवलेली आहे आणि नवरा जो आहे तो रिस्पॉन्डंट आहे. मग इथे कायम आता कारण की हे काय डिवोर्ससाठी पिटिशन आहे आणि हे कसं आहे तर हे कॉन्टेस्टेड आहे हा डिवोर्स, त्याच्यामुळे इथे वर्सेस येणार. म्युच्युअलमध्ये वर्सेस नाही आहेत. हां, म्युच्युअल कन्सेंटचा असतो तेव्हा वर्सेस नाही आहेत. मग इथे यांचं आपल्याला आता सगळं माहिती आहे, एज बीच वगैरे वगैरे. नाव पिटिशन फॉर डिवोर्स अंडर सेक्शन 13 क्लॉज 1 सब क्लॉज. आता हे इथे दिलेले सगळे I2. येस, मॅम PA फॉर व्हॉट? P.A. हे पिटिशन ॲप्लिकेशन असं असतं, पिटिशनर्स ॲप्लिकेशन. ओके. हां, आता काही ठिकाणी तुम्हाला बघा असं दिसेल, CS दिसेल, तर सिव्हिल सूट नंबर सो अँड सो. काही ठिकाणी मग इथे CMS असं पण असतं. तर कमर्शियल सूट्स असतात मध्ये ते. दिस इज नॉट दॅट हे म्हणजे तिथे काही एवढं हे करू नका. कुठे गेलो आपण? हां, या पिटिशन फॉर डिवोर्स अंडर सो अँड सो ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट. आता हिंदू मॅरेज ॲक्ट 1955चा आहे, तर त्याच्या अंडर जो क्रुएल्टीचा ग्राउंड आहे मग आपण तो तसा मेन्शन करायचा. आता आपल्याला डिवोर्ससाठी काय, लग्नाला किती वर्ष झालेलं पाहिजे मिनिमम? 1 वर्ष. मिनिमम 1 वर्ष है ना. 1 वर्षाच्या आधी तुम्हाला फाईल नाही करता येत. मग या ठिकाणी तुम्हाला यांचा परिचय द्यायचा आणि त्यांचं लग्न कधी झालं हे आपल्याला सांगायला लागतं. सो ज्या पण दिवसाला तुम्ही पेपर लिहिणार आहे तर ॲटलिस्ट 2-3 वर्ष आधीची डेट तुम्ही मेन्शन करा. शक्यतो 2020 मधलाच टाका. कोविडमध्ये खूप लोकांनी लग्न करून घेतले. ठीक आहे. दॅट द पिटिशनर अँड रेस्पॉन्डेंट आर वाईफ अँड हजबंड. ठीक आहे, पिटिशनर अँड रेस्पॉन्डेंट आर वाईफ अँड हजबंड. आता इथे हजबंड अँड वाईफ का नाही म्हटलंय? पिटिशनरने टाकलंय. कारण दॅट द पिटिशनर अँड रेस्पॉन्डंट है ना. सो इथे पिटिशनर पहिले वाईफ आणि मग नंतर रेस्पॉन्डंट. या देअर मॅरेज हॅज बीन सोलमनाइज्ड. नाव ऑलवेज यूज दिस वर्ड, कारण आपण फॅमिली लॉ वाचलाय, आपल्याला माहिती आहे सोलमनायझेशन असा वर्ड आपण यूज केला होता. सो सोलमनाइज्डच म्हणायचं, असं नका म्हणू की देअर मॅरेज हॅपेंड ऑन सो अँड सो डेट. नो, द मॅरेज हॅज बीन सोलमनाइज्ड. काय आता इथे महत्त्वाचं आहे तारीख आणि कोणत्या पद्धतीने. का बरं? कारण ज्या पद्धतीने तुमचं लग्न झालेलं होतं तेच लॉज जे आहे ते ॲप्लिकेबल होणार, बरोबर. जर तुम्ही मुस्लिम मॅरेजच्या अंतर्गत झालं आहे तर मग मुस्लिमचे लॉज. जर त्या ठिकाणी आता हे बघा, ह्या पिटिशनमध्ये कुठेच सांगितलेलं नाही आहे की हिंदू मॅरेज ॲक्टच घ्या. म्हणजे काय, तुम्ही ख्रिश्चन पण दाखवू शकता. आता ख्रिश्चनसाठी तो इंडियन डिवोर्सचा ॲक्ट आहे है ना, आठवत आहे की नाही? हां, पारसीसाठी आता सपोज पारसी असेल तर पारसीसाठी पारसी मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट आहे आपला 1936चा, बरोबर. सो दिस इज, आता इथे तुम्हाला लिबर्टी दिली आहे पूर्णपणे. त्यांनी सांगितलं नाही की फक्त हिंदू मॅरेज ॲक्ट. सो यू आर फ्री टू चूज एनी ऑफ द फॉलोइंग ॲक्ट की त्या अंतर्गत लग्न झालं असं दाखवा. कुठे सोलमनाइज झालं ऑन सो अँड सो आणि कुठे झालं ते पण मेन्शन करायचं. तर आता 1 मे 2020 ॲट मधुर मिलन मंगल कार्यालय, बंद गार्डन रोड, पुणे, अकॉर्डिंग टू हिंदू रिलिजियस वेदिक राईट्स अँड सेरेमनीज. दिस इज इम्पॉर्टंट. ओके, एक सोलमनाइज्ड कधी झालं, कुठे झालं आणि कुठल्या पद्धतीने झालं. ठीक आहे. आता इथे हिंदू आहे, मग हिंदू आहे तर त्यामुळेच आपण इथं टाकलेलं बघा हिंदू मॅरेज ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत आपण डिवोर्स पिटिशन फाईल करतो. दॅट द पिटिशनर बिफोर मॅरेज वॉज नोन बाय हर मेडन नेम ॲज कुमारी AXY वेर ॲज देर इज नो चेंज रिझल्टेड इन द नेम ऑफ रेस्पॉन्डंट. मग लग्नाच्या आधी पिटिशनरचं नाव काय होतं तर अमुक अमुक असं होतं. आता हे का बरं दाखवायला लागतं आपल्याला? डॉक्युमेंट्स. येस, एक्झॅक्टली. कारण की बघा महिलांचे बरेचसे डॉक्युमेंट जे असतात ना आपले सगळे एज्युकेशनल, म्हणजे तुम्ही लग्नानंतर जरी शिक्षण घेतायत तर तुमचं मार्कशीटवरती किंवा तुमचं ऑफिशियल तिथे रेकॉर्डला कुठलं नाव असतं? माहेरकडचंच. कारण तुमचं 10वीचं ते बघितलं जातं ना, त्याच्यावरती सगळं पुढे ते होतं. या सो इथे मेडन नेम मीन्स वॉट, माहेरचे नाव तिचे असे होते आणि रेस्पॉन्डंटचं तर काय त्याचं बदलतच नाही, त्याचं जसं आहे तसंच राहतं. दिस इज सो अनफेअर ना. दॅट आफ्टर द सेड मॅरेज द पार्टीज हिअर टू कोहॅबिटेड. ओके, आता कोहॅबिटेशन जे आहे त्यांचं किती झालंय बघा, फॉर अबाउट 1.5 years. कोहॅबिटेशन इज वॉट, एकत्र ते राहिले, एकत्र नांदलेत त्या ठिकाणी. किती? जवळपास 1.5 वर्ष सांगितलंय. अँड आउट ऑफ द सेड वेडलॉक पेटिशनर बिगॉट नो चाइल्ड. ह्या लग्नातनं त्यांना कुठलंही काय त्या ठिकाणी कोणती संतती जी आहे त्या ठिकाणी जन्माला आलेली नाहीये, काही एक मूलबाळ त्या ठिकाणी झालेलं नाही. दॅट इमिजिएटली आफ्टर मॅरेज द पेटिशनर रिअलाइज दॅट रेस्पॉन्डंट वॉज नॉट इन सर्व्हिस nor was doing any particular business, but the respondent and his parent
at the time of marriage represented to the petitioner's parents that the respondent was in service and working as junior engineer in public works department PWD दाखवलाय पुणे. काय सांगितलंय की लग्नानंतर लगेचच पिटिशनरला लक्षात आलं की हा जो रिस्पॉन्डंट आहे हा कुठे कामधंद्यालाच नाही आहे, याचा कुठला काही असा म्हणजे फिक्स असा काही एखादा बिझनेस नाही, काही नाही, ना तर नोकरी आहे ना तर कुठला उद्योगधंदा आहे. परंतु लग्नाच्या आधी लग्न जमवत असताना रिस्पॉन्डंट आणि त्याच्या पेरेंट्सने, त्याच्या घरच्यांनी काय दाखवलं होतं हिच्या पेरेंट्सला, मुलीच्या, की रिस्पॉन्डंट त्या ठिकाणी PWD मध्ये काय करतोय, सर्व्हिसमध्ये, म्हणजे बेसिकली तिथे ज्युनियर इंजिनियर असं त्यांनी दाखवलंय. Now that this petitioner even before her marriage was in service and is working as a telephone operator in Pune Telephones. Petitioner जी आहे ती लग्नाच्या आधीपासून काम करत होती. कुठे? हे पुणे टेलिफोन्समध्ये एक टेलिफोन ऑपरेटर म्हणून, आणि आत्ता पण ती काम करते. वॉज इन सर्व्हिस अँड इज वर्किंग. ठीक आहे, अजूनही ती काम करते लग्नानंतर पण. दॅट इवन दो ऑल दी अमाउंट्स ऑफ सॅलरी वर हँडेड ओव्हर बाय द पेटिशनर टू द रेस्पॉन्डंट एव्हरी मंथ, the respondent and his mother started to make tall claims and huge demands from the parents of petitioner. आता जरी या ठिकाणी जी पेटिशनर आहे आपली काय करत होती, पूर्ण सॅलरी जी आहे ती पेटिशनर कोणाला देत होती, रिस्पॉन्डंटला देत होती. म्हणजे जी काही ती अर्न करते ती सगळं त्या रिस्पॉन्डंटला देते दर महिन्याला. असं असूनही रिस्पॉन्डंट आणि त्याची आई जी आहे दे स्टार्टेड टू मेक टॉल क्लेम्स अँड ह्यूज डिमांड्स. टॉल क्लेम्स अँड ह्यूज डिमांड्स म्हणजे ते जे आहे आपण म्हणतो ना की अवाजवी मागण्या, अवाढव्य आपण, मोठ्या मोठ्या मागण्या. तर ह्या अशा मागण्या ज्या आहे पिटिशनरच्या पेरेंट्सकडून केल्या जाऊ लागल्या. That when this petitioner convinced the parents of the respondent that all such claims and demands are unsocial and could not be satisfied by the petitioner's parents, the respondent and his mother started to ill-treat the petitioner. आणि मग जेव्हा हिने त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की बाबा ह्या असल्या मागण्या ज्या आहे हे काय अनसोशल आहे, म्हणजे हे कसं आहे, दिस इज बेसिकली असामाजिक आहे हे असं जे काही वागणं आहे, आणि असल्या मागण्या ज्या आहे हे तिचे घरचे नाही पूर्ण करू शकत. आणि मग जेव्हा तिने सांगितलं की बाबा माझे घरचे तुमच्या असल्या मागण्या नाही देऊ शकत आणि हे चुकीचं आहे, हे अनसोशल आहे, म्हणजे बेसिकली तिने काय समजवण्याचा प्रयत्न केला की हे डावरीच्या याच्यात मोडतं, बरोबर आहे की नाही. मग त्यानंतर रेस्पॉन्डंटचे जे घरचे आहेत, म्हणजे रेस्पॉन्डंट आणि त्याची जी आई आहे बेसिकली, ती इल ट्रीट करू लागली पिटिशनरला. अँड फायनली दिस पिटिशनर वॉज बीटन. ठीक आहे, म्हणजे तिला मारहाण करण्यात आली. ओके, अँड हाऊ शी वॉज बीटन मर्सिलेसली अँड वॉज ड्रिवन आउट ऑफ अ मॅट्रिमोनियल हाऊस ऑन 1st of August 2021. अँड देअर आफ्टर petitioner started living with her parents against her and their wishes. आणि मग काय झालं की एक दिवशी मग तिला बेदम मारहाण तिच्यासोबत झाली आणि तिला घरातूनही हाकलून दिलं. तारीख दिली आहे बघा, लग्नाची तारीख काय होती, 2020. व्हेरी गुड, 1/5/2020 ही तारीख आहे. आणि आता ही घटना घडली आहे बघा, म्हणजे आता लग्नाला 1 वर्ष होऊन गेलं आहे है ना, आणि त्यानंतर हिच्यासोबत काय आता मारहाण वगैरे जे आहे सुरू केली आहे यांनी आणि तिला काढून टाकलं आहे घरातून. ओके, मग इथे तिची स्वतःचीही इच्छा नसताना आणि तिच्या घरच्यांची इच्छा नसताना ती शेवटी तिच्या माहेरीच राहू लागली. दॅट दिस पेटिशनर सबमिट्स दॅट द रेस्पॉन्डंट हॅज मेनी वायसेस अँड इज ऑल्सो इन हॅबिट ऑफ कन्झ्युमिंग अल्कोहॉल अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहॉल ही यूज टू बीट द पेटिशनर मर्सिलेसली अँड हेन्स दिस पिटिशन. तो जो पिटिशनर तो जो रेस्पॉन्डंट आहे त्याच्या भरपूर अशा वाईट सवयी आहेत, म्हणजे त्याच्यात वायसेस इज वॉट की खूप सारे अवगुण आहे बेसिकली त्याच्यात, आणि तो सतत दारूसुद्धा पितो, दारूचा व्यसनी आहे तो, दारू पिऊन तो त्या ठिकाणी तिला बेदम मारहाण वगैरे करायचा. अँड म्हणून हे पिटिशन ती सांगते की दॅट्स वाय दिस पिटिशन is been filed over here, that the petitioner submit that the respondent and his mother have not only ill-treated the petitioner but they have subjected her to physical and mental cruelty and hence this petition. तिला फक्त तिच्यासोबत म्हणजे तिला इल ट्रीटमेंट नाही देण्यात आली आहे, तर तिला मानसिक आणि शारीरिक त्या ठिकाणी तिचा छळ जो आहे त्यांच्या हातून झालेला आहे. आणि दॅट्स वाय दिस पिटिशन, दॅट पिटिशनर इज इन सर्व्हिस अँड एबल टू मेंटेन हरसेल्फ. आता हा एक महत्त्वाचा भाग असतो आपल्या डिवोर्सच्या पिटिशनमध्ये, मेंटेनन्स है ना. आपण डिवोर्सचे लॉज वाचले त्यावेळेला आपण वाचलं आहे मेंटेनन्सबद्दल पण, मेंटेनन्सचे प्रोव्हिजन्स है ना. या सो मेंटेनन्सचा क्लॉज हा फार महत्त्वाचा असतो.
that the petitioner is in service and is able to maintain herself. Therefore, petitioner voluntarily waive her rights of maintenance against the respondent. आता बघा ह्या केसमध्ये तिने काय केलं आहे, काय म्हणते की ती स्वतः जी आहे सर्व्हिसमध्ये स्वतःचं ती जे आहे मेंटेनन्स ती स्वतः करू शकते. शी कॅन मेंटेन हरसेल्फ, आणि त्यामुळे ती व्हॉलंटरीली तिचा जो राईट आहे मेंटेनन्सचा तो काय करते, वेव ऑफ करते. वेव ऑफ करणं म्हणजे काय, सोडून देते बेसिक. सोडून देणं, येस, गिव्ह अप करते तो राईट. तिला काही नको आहे त्याच्यापासून, फक्त तिला काय पाहिजे, सुटका पाहिजे. येतात असे पण येतात, म्हणजे आपल्याकडे 2 लेडीज अशा, आणि त्यातली एक तर मुस्लिम होती. आय वॉज शॉक्ड, कारण ह्या मुस्लिम महिला जनरली असा इतका बोल्ड डिसिजन घेत नसतात, आणि त्यांनी डिसाईड जरी केलं तरी शक्यतो ते आपला असं वकील वगैरे ह्या भानगडीत न पडता त्यांच्या लॉजप्रमाणे जे काही आहे तिथे प्रोव्हिजन तसं करतात. ते त्यांच्यात आहे ना ते खुला मुबारत वगैरे असल्या आहेत डिवोर्सच्या इतर प्रोविजन्स. बट दिस लेडी शी केम टू मी एंड शी सेड, मैडम मेरे को उससे कुछ भी नहीं चाहिए, मेरे को बस उससे छुटकारा दिला दो. वो क्या देगा, उसके पास कुछ भी नहीं, वो काम धंधा ही नहीं कर रहा है. जब से शादी हुई है मेरे भाई लोग ही मेरे को सारा पैसा जो है देते हैं, मेरे बच्चों का एज्युकेशन बोले वक्फ बोर्ड वाले करते हैं. मुंबईचीच होती ती, मुंबईची इन द सेन्स तिचं लग्न मुंबईमध्ये झालं होतं, मूळची ती नाशिकची. तो तिने सुद्धा असंच तिचा जो मेंटेनन्सचा राईट आहे, ती बोलली मला काही मेंटेनन्स नाही पाहिजे, त्याच्याकडे काही द्यायला पण नाही, मला फक्त सुटका पाहिजे त्याच्यापासून. आणि असं पण मग व्हॉलंटरली जो आहे वेव करता येतो राईट. इथे पण हेच केलं आहे ह्या बाईने. that parties hereto are residing within the local limits of jurisdiction of this court, and hence this honorable court has jurisdiction to try and decide this petition. ज्या पार्टीज आहे लोकल लिमिट्स जे आहे कोर्टाचे त्याच्यामध्ये राहतात, म्हणजे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं. ज्युरिस्डिक्शन आपल्याला सांगणं फार महत्त्वाचं असतं. आता डिवोर्सचे लॉज आपण जेव्हा वाचले तर त्या संदर्भात आपण आणखीन हे पण प्रोव्हिजन वाचलं होतं की डिवोर्स जो आहे कुठे फाईल केला जाऊ शकतो, कोणत्या कोर्टात, फॅमिली कोर्टात ऑब्विसली. पण नाही, लड़की के घर या हाँ, लड़की के घर या जहाँ काम करते हैं, एक्झॅक्टली. place of- देखो या तो जहाँ पे आपण CPC मध्ये पण हे बघितलंय बघा, ते लेक्स सेलिब्रेटा काय ते लेक्स सेलिब्रेशन इज लेक्स असं वाचलं होतं ना, आठवत आहे का, कुठे कुठे फाईल केले जाऊ शकतात, की जिथे सेलिब्रेशन फंक्शन ऍक्च्युअल झालं होतं. तुम्हाला शिकवलं ना यार, तुम्ही काय विसरून जाता. जिथे लग्न झालेलं आहे त्यांचा, ज्या ज्युरिडिक्शन मध्ये ते लोकं राहतात. हां, जिथे ती महिला राहते, जिथे लास्ट प्लेस त्यांचं होतं रेसिडेन्सचं, दोघं मिळून जिथे राहत होते, जिथे लग्न सोलमनाईज झालेलं आहे, असं त्या ठिकाणी इट इज फ्री, इट इज द चॉईस ऑफ दॅट पर्टिक्युलर पेटिशनर. पण जनरली जिथे ती राहत असते, म्हणजे आता सपोज ती माहेरी निघून आलेली असेल तर ती तिथेच त्याच कोर्टामध्ये फाईल करत असते. ओके, तो that the parties here to are residing separately for the last more than 1 year, and hence this petition is maintainable. Okay, one more thing की त्या ठिकाणी डिवोर्सचं जेव्हा पिटिशन फाईल केलं जातं तेव्हा हे एकाच घरात राहून तर नाही होऊ शकत. गेटिंग द पॉईंट, यू आर स्टेईंग टुगेदर अँड यू आर आस्किंग फॉर अ डिवोर्स ऑल्सो, तर दॅट इज नॉट पॉसिबल. इथे लॉ काय सांगतो की यांचं सेपरेशन, वेन यू आर अप्लाईंग फॉर डिवोर्स तर यू मस्ट बी रिसाइडिंग सेपरेटली, आणि किती ॲटलिस्ट 1 वर्षासाठी जे आहे 1 इयरचं जे आहे तुमच्यात सेपरेशन असणं गरजेचं आहे. ह्या 1 वर्षाच्या सेपरेशनच्या काळामध्ये दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीचे इंटिमेट रिलेशन्स जे आहे ते बिल्डअप झालेले नसले पाहिजे. ठीक आहे. नाव दॅट द पेटिशनर बिंग अ वुमन इज एक्झेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ कोर्ट स्टॅम्प फी. मग कोर्ट स्टॅम्प फी जे आहे त्याच्या आपल्याला टाकायचं असतं की ती पे केली आहे नाही केली आहे असं, तो इथे तिला एक्झेम्पशन आहे, शी बिईंग अ वुमन. नाव दॅट द पेटिशनर बी परमिटेड टू अमेंड अँड अल्टर अँड मॉडिफाय द पेटिशन ॲज अँड वेन नेसेसरी टू डू. आणि जेव्हा केव्हा पिटिशन अल्टर करण्याची, अमेंड करण्याची, मॉडिफाय करण्याची गरज पडेल तर त्या पिटिशनरला तशी परमिशन जी आहे देण्यात यावी. हा पण क्लॉज एक महत्त्वाचा असतो. म्हणजे भविष्यात आपल्याला जे काही चेंजेस करायचे असतात तर ते आपण करू शकतो. कारण हे पिटिशन नंतर म्युच्युअलमध्ये पण जे आहे कन्व्हर्ट होतं, बऱ्याचदा चान्सेस असतात. मोस्ट ऑफ द टाईम तर आपण हेच बघतो कोर्टामध्ये, हो ते नंतर म्युच्युअलमध्ये जातं. अँड देन द प्रेयर क्लॉज. आता काय म्हणते प्रेयर क्लॉज, दॅट द पेटिशनर देअरफॉर प्रेज काय, द मॅरेज बिटवीन द पेटिशनर अँड रेस्पॉन्डेंट बी डिझॉल्व्ड बाय अ डिक्री ऑफ डिवोर्स. काय इथे असं नाही म्हणणार की इथे काय रिक्वेस्ट करतोय आम्ही की प्लीज ग्रांट अस डिवोर्स, नाही. काय म्हणणार आहे, जे मॅरेज आहे पिटिशनर आणि रेस्पॉन्डेंटचं, इट बी डिझॉल्व्ड बाय व्हॉट वे, बाय अ डिक्री ऑफ डिवोर्स.
ते नल्लिटीची पण एक डिग्री असते बघा, पण आता ते वेगळं प्रोव्हिजन आहे, ते काय आपल्याला विचारत नाही, आपण त्याच्यात जाऊच नाही आता. बट तुम्ही फॅमिली लॉमध्ये शिकलायत ते, तुम्हाला आठवतं नाही आठवतं आय डोंट नो, बट वी हॅव स्टडीड दॅट. द कॉस्ट ऑफ दिस पेटिशन बी अवॉर्डेड टू द पेटिशनर. सो जी कॉस्ट आहे ती अवॉर्ड करण्यात यावी आहे इथे सांगितलं आहे. द कॉस्ट ऑफ दिस पर्टिक्युलर पेटिशन ही जी आहे पेटिशनरला अवॉर्ड करण्यात यावी. हे कोणाकडनं वसूल केली जाते? रिस्पॉन्डेंट कडून. येस. एनी अदर ऑर्डर इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस बी काइंडली पास्ट. हे तर प्रत्येक आपल्या प्रेयर क्लॉजचा हा भागच असतो एक. मग इथे डेट, साईन आणि व्हेरिफिकेशन की आय मिसेस ABC एजेड 25 years, ऑक्युपेशन सो अँड सो, डू हिअर बाय स्टेट अँड डिक्लेअर ऑन सोलम अफर्मेशन दॅट द कंटेंट्स ऑफ द अबव पेटिशन आर ट्रू अँड करेक्ट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज, बिलीफ अँड हेन्स आय हॅव साइंड इट हिअर अंडर टुडे ऑन द अबव मेन्शन डेट ॲट पुणे. व्हेरिफिकेशन पाठ करून ठेवा. केलंय का पाठ तुम्ही? वाचतो मॅम आम्ही. वाचायचं नाही हो, मी डायरेक्ट म्हणजे असं डोळे बंद करून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुस्तक नाही, पुस्तक समोर ठेवून नाही. कोणी कोणी पाठ केलंय व्हेरिफिकेशन? व्हेरिफिकेशन कोणी कोणी पाठ केलंय? प्रत्येक याला आपल्याला आहेच ना व्हेरिफिकेशन ऑलमोस्ट. आलंय मॅम ऑलमोस्ट. म्हणजे आय सो अँड सो, हां. सो अँड सो, ऑक्युपेशन सो अँड सो, राहणार इथे सो अँड सो, डू हिअर बाय सोलम अफर्मेशन दॅट whatever was mentioned in petition is true and correct to the व्हॉट एव्हर best नाही, of my knowledge. कंटेंट्स म्हणायचे. कंटेंट्स ऑफ द अबव पेटिशन. Okay, sorry. हां. Contents of the above petition are correct and true, true of my knowledge and belief, and do here and hence do hereby sign on the above mentioned date at place put. ओके ओके, यस. हाँ, मतलब हुआ है, चलो कुछ नहीं, वो थोड़ा सा आप ब्रशअप कर लेना, ठीक है. Yes, ma'am. बाकीयों का क्या है? बाकीच्यांचं काय? केलंय मॅम. हां, बोला. आय हम्म. Mrs. ABC age, then occupation, residence at, do hereby state and declare on solemn affirmation that the contents of the above petition are true and correct to the best of my knowledge and belief, and hence I have signed it today on the above mentioned date at Nasik. ओके ओके, गुड. बाकीच्यांनी नाही केलं का? केले ना मॅम. येस, बोलो. थोडंफार चुकेलं मॅम. हां, ठीक आहे ना, चालू द्यात. हां. आय मिसेस डॅश एज, नंतर ऑक्युपेशन, नंतर सर्व्हिस, ऑक्युपेशन, नंतर रेसिडेन्स ऍट. हां. आय टू, मी असं ते DHSO आणि हे हां. केलं म्हणजे विचारतो ना हां, हां, आय हां. टू ओके टू ओके. हिअर बाय स्टेट ऑन solemn affirmation हम्म. that the contents of these applications are true and correct to the best of my knowledge. थांबा, मी विसरली पुढचं. अँड बिलीफ. And I have signed it here under on this dash dash date at Pune. ओके ओके, गुड गुड, झालंय बऱ्यापैकी. ओके, फक्त आता हे आपला डिवोर्सचं पिटिशन आहे म्हणून आपण सगळ्यांना सांगते. हां, म्हणजे मॅमने व्यवस्थित सांगितलंच आहे, सगळ्यांचं झालंय. इथे आपण हे डिवोर्सचं पिटिशन आहे म्हणून इथे मेसेज टाकतोय. तुमचं बघायचं काय विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला, कोणता ड्राफ्ट आहे, त्या अकॉर्डिंगली याला मोल्ड करून घ्यायचं तुम्ही. ठीक. Oh, yes, ma'am. हां हां. आणखीन कोण? हे पंडित सर नाही आले का आज? आशुतोष जाधव. आशुतोष सर कुठे आहेत? हां, बोला. तुम्ही नाही केलं का? मला पाठ नाही मिळालं. का बरं नाही पाठ झालं? तुम्हाला प्रत्येक ड्राफ्टला आहे सर ते ऑलमोस्ट. उद्या करून सांगतो. हाँ ठीक है, चलो तो हम अब अगला ड्राफ्ट देखते हैं जो कि है